ही मॅच 4थ्या क्रमांकावरती होणार आहे, जी 6व्या क्रमांकावरती होती. आणि त्यानंतर या ठिकाणी अन्ना दी बॉस, अमन नाईट रायडर्स, राऊत टायगर्स, मिताली 11 आणि आदर्श 11 RMD ग्रुप अशा मॅचेस आज होणार आहे. तर पहिल्याच आजच्या दिवसातल्या लढतींना आपण प्रारंभ करतोय आणि आज आपल्या समवेत आपल्याच कल्याण डोंबिवली परिसरातील एक अत्यंत प्रतिभावान समालोचक, अनेक समालोचकांना मार्गदर्शन करणारे एक सहृदयी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा परिचय आहे. खरं तर अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्यांनी समालोचनाला सुरुवात केली आणि आज समालोचकांना निश्चित चांगले दिवस आलेले आहेत, ज्यामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. मी विनंती करतो यानंतरच्या समालोचनासाठी आदरणीय प्रसाद परब सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच नरेश ढोमे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन पालकमंत्री प्रीमियर लीग आणि 5व्या दिवसाला इथे सुरुवात झाली. ऑलरेडी आपण बघितलं की क्वालिफायर राऊंड झालेले आहेत आणि मुख्य सामन्यात इथे मात्र सुरुवात होते. मिताली 11 वर्सेस अमन नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये लढत इथे सुरू होते. पंचांच्या भूमिकेत निरंजन सावंत आहेत, बाळा माने आहेत. दोघांचाही मनपूर्वक स्वागत आहे आणि ऑल द बेस्ट आजच्या दिवसासाठी. त्यांच्यासोबत सुभाष पाटील सुद्धा पंचांच्या भूमिकेत मला स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. सामना आपण सुरू करूया. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड आपण बघतो आघाडीला करण धुळे आलाय आणि त्याच्यासोबत आलाय तो कौमिन आणि गोलंदाजी मार्कवर नितीन धुळे. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. बरोबर 5 वाजलेत आणि पहिला चेंडू इथे पडतोय. राऊंड विकेट, अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा ओव्हर पिच होता. क्रिसच्या आतमधूनच ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये आणि हलकासा चेंडू बॅटच्या बाजून हलकासा जेस्टीच्या वरून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. लेफ्ट आर्म फलंदाज समोर, लेफ्ट आर्म गोलंदाज इथे मात्र हातालाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय निश्चितच आपण बघतोय. अमन नाईट रायडर्स नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिला चेंडू मात्र खूप काही प्रश्न विचारून गेला, तो म्हणजेच स्ट्रायकिंग गेला करण धुळेला. अगेन राऊंड विकेट. थोडासा चौरवन चेंडू आहे, गतीमध्ये परिवर्तन केलंय. ऑन साइडला गॅप खूप मोठा होता. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पालकर माणूस भारी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. पहिल्या चेंडू निश्चित निर्धाव टाकलाय तो गोलंदाज आपण बघतो नितीन धुळेने आणि केडीकडे मात्र पुढच्या चेंडूवर उत्तर होता. अप्रतिम चौकार वसूल केला पॉवरले सुरू असताना. धावसंख्या 4. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, पुन्हा अप्रतिम आउटस्विंग पाहायला मिळतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. सातत्याने ओव्हरपिच चेंडूच्या हाताने ते करत असताना गोलंदाज नितीन धुळे, पण फलंदाज बघतात की क्रीजच्या आतमध्येच आहे, तो बाहेर निघत नाही. याचा फायदा उचलत असताना थोडासा दूर ठेवतोय चेंडूला. हलकासा आउटस्विंग सुद्धा पाहायला मिळतोय. तो एक तर तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, क्रीजचा वापर करतोय, अँगल करतोय आणि बीट करतोय तो केडीला. ऑन साइडला प्लेस केलाय चेंडू क्षेत्राच्या काय डीप मध्ये. चेंडू कव्हर करतोपर्यंत मिळते ती फक्त करणला एकच धाव. संघाची धाव संगीत होती ती भर धाव संघ धाव फलकर एकूण अंकी जरी ती 5 धावा. माझ्यासोबत रमेश मयेकर आहे. सातत्याने आपण बघतोय 5व्या दिवसामध्ये खूप चांगली त्यांची लेखणी इथे बोलते. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आमचे ऑफिशियल स्कोरर म्हणून ते काम पाहत आहेत आणि धावसंख्या अंकित झाली धाव फलकर ती 5 धावा. स्ट्राईक एंडला बॅट्समन येत असताना तो कौनिन. लीग फॉर्मॅट आणि वागणी परिसरामध्ये निश्चितच एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धा म्हणून उल्लेख होतोय. साधारण 5वं वर्ष तुम्हाला पाहायला मिळते या क्रिकेट स्पर्धेचं. इट्स द 5th एडिशन ऑफ पालकमंत्री प्रीमियर लीग. आता मात्र ट्रॅक चेंज केलाय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल नितीन धुळे. एक वेगळ्या स्टान्स मध्ये कौनिन उभा आहे अक्रॉस द विकेट. फुलटॉस चेंडू समोर ड्राईव्ह केलाय क्षेत्राच्या काय बरोबर स्क्रीनच्या समोर चेंडू ते कव्हर करेल नियाज आणि एकच धाव मिळते फलंदाज कौनिनला. एखाद्या वेळेने त्याने स्वतःचं खातं उघडलंय. फुलटॉस चेंडू होता, निश्चित तो त्या चारही दिशेला हा फटका फटकावू शकला असता, पण त्याने समोरचं क्षेत्र निवडलं कारण तशाच प्रकारचा चेंडू होता. समोर एक्झिक्यूट केला, तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट करून स्वतःचं खातं उघडलं. संघाच्या धावसंख्येला पुढे आकार दिला धाव फलकावर 6 धावा.
पॉवर प्ले सुरू आहे. नितीन धुळे पुन्हा ट्रॅक चेंज करत असणार. राऊंड विकेट केडीच्या समोर. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू अवे फ्रॉम द बॉडी लांब ठेवला थोडासा. व्हेरी गुड डिलिव्हरी. एक चौकार निश्चित झाला या षटकामध्ये पण काय कमबॅक केलं काय गोलंदाजी केली आहे. डावखुरे खेळाडू निश्चित एक आक्रमक शैलीचे खेळाडू म्हणून मानले जातात. तो डावखुरा गोलंदाज असो फलंदाज असो जन्माला येत असताना निश्चित नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये ते पाऊल ठेवतात असताना त्या मुवमेंटला त्यांची ताकद द्विगुणित होते आणि ती तुम्हाला ताकद पाहायला मिळते. गोलंदाज नितीन धुळेची चांगला स्पेल हाताळला. एकच चौकार वसूल झाला षटकामध्ये. नंतरची मात्र चांगले चेंडू त्यांनी हाताळले आणि नंतर त्यांनी धावा खर्च केला. तर फक्त 2 एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 6 धावा अंकित जर धावफलकावर. बॅटिंग आपण बघतोय म्हणजेच मिताली 11 या संघाची. सन्मान्य बाळा कामरे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे खास करून मिताली 11 या संघासाठी. सलग 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि सलग 3 चौकार 1000चा कॅश प्राइज आहे आणि सलग 3 षटकारांसाठी तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज. दोन्ही एंडने तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते. मुख्य पंचांच्या भूमिकेत बाळा माने. गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. पुढचं षटक घेऊन तो राज भोईर. स्ट्रायकिंग एंडला कौनिन. इट्स अ 6 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. हो अप्रतिम शैली आहे गोलंदाजीमध्ये. कॉट बिहाइंड अपील यशीच्या मागून करत असताना डॉट डिलिव्हरी. रोशन धुळे इन रेड कॅप इज अ फेवरेट कलर. ओपन चेस्ट बॉलिंग वॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी फ्रॉम राज भोईर. राज जणू काय राज करतोय तो म्हणजे फलंदाजांवर. 2 चेंडू त्याने हाताळलेत. मगाशी उल्लेख केला की शैली खूप सुंदर आहे गोलंदाजी करण्याची. ओपन चेस्ट गोलंदाजी पाहायला मिळते. भरपूर पेस करतायत. भरपूर गती वापरतायत. गती प्रदान करतायत आपल्या या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्राच्या पुढे सरसावत होता पण मात्र नंतर निर्णय बदलला. मागे गेला आणि चेंडू कव्हर होईल तोपर्यंत थोडासा फंबल आणि त्याचप्रमाणे तुम्ही आता मैदानावर फलंदाजांनी धावून 2 धावा इथे पूर्ण केल्यात. हे डिसिजन खूप तुम्हाला लवकर घ्यावे लागतात. तुम्ही ओपन क्रिकेट खेळतात. अंतराम क्रिकेटमध्ये तुम्ही विचार करू शकता किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला हा डिसिजन घ्यावे लागतात. पण इथे मात्र थोडासा वेळ जरूर होता. पण क्षेत्ररक्षक थोडासा डबल माइंडेड झाला आणि तोपर्यंत झाली ती चूक. 2 धावा धावून पूर्ण केल्यात त्या कौनिनने. धावसंख्या अंकित 8. अप्रतिम फटका कव्हर्स मध्ये. सुपर एक्झिक्युशन. 2-3 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेष बाहेर. दणदणीत चौकार. माझ्यासोबत गुण सांगायला का मयकर मला इथे मात्र निश्चितच सांगतात की बॅट्समन जो आपण बॅटिंग स्ट्राईक एंडला बघतोय कौनिन ह्याचं हे घरगुती मैदान आहे. चांगला फटका. ऍक्शन रिप्ले पण आता मात्र एलिव्हेशन चांगलं मिळतंय. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दणदणीत चौकार. इट्स अ 16 ऑन द बोर्ड. पॉवर प्ले सुरू होताना पहिल्या षटकामध्ये नितीन धुळेने संधी दिली नाही पण इथे मात्र जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळत आहेत राऊंड विकेट अटॅक करत असताना आपण बघतोय गोलंदाज राज भोईर आणि त्याचे मात्र फटके लिलया मात्र एक्झिक्यूट करतोय कव्हर्समध्ये तो कौनिन. होम ग्राउंड आहे त्यामुळे इथे त्या मैदानाची निश्चित त्याला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. चेंडू हवेमध्ये आता मात्र एक्झिक्यूट केलं समोरला लॉंग ऑफला जिथून खेळाडू काढला होता त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. दणदणीत सणसणीत षटकार. आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. प्रेक्षक जमल्याने आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री
प्रीमियर स्पर्धा अभिमान तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. मयेकर मला सांगतात एकूण अंकित धावफलकावर त्या 22 धावा. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 6 होती, 6ची गती राखली. 2 षटकाखेर 22 सरासरी पुढे सरकली. षटकामागे 11 धावा आणि त्यामध्ये कौनींची जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते. 2 चौकार, एक उत्तुंग षटकार ठोकत असताना आपले इरादे आपल्या होम ग्राउंडवर स्पष्ट केलेत. आपली मक्तेदारी दाखवते आपल्या बॅटिंगमधून, दादागिरी दाखवते आपल्या बॅटिंगमधून आणि ते मात्र चोख उत्तर दिलंय ते मिताली इंटरप्राइजेस मिलातीच्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना अमन नाईट रायडर्सच्या संघासमोर. मिताली 11 आपण बघतो बॅटिंग करत असताना 8085 मिताली 11 8085 नावाने संघ खेळतोय. हो, चेंडू उंच गेलाय आणि निश्चितच लांब सुद्धा गेलाय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. अरुण राऊत यांच्याकडे पारितोषिक आलंय ते म्हणजेच कौनींच्या फलंदाजीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या बॅटिंगसाठी आणि 5वी आता थोडीशी वाढ होते. आपण बघतोय की सलग 3 चौकारासाठी 2000चा कॅश प्राइज असणार आहे आणि त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी 2500चा कॅश प्राइज आहे. षटकामागे पारितोषिक वाढते. येस, डेफिनेटली ताकद प्रचंड आहे खेळाडूकडे, पोटेन्शियल जबरदस्त आहे. वाऱ्याच्या विरुद्ध फटकेबाजी इथे मात्र आव्हान स्वीकारत असताना क्लीन बोल्ड. नेक्स्ट बॉलवर उत्तर रेडी होतं ते गोलंदाज आपण बघतोय म्हणजे नितीन धुळेकडे. अप्रतिम स्पेल, अनप्लेबल डिलिव्हरी आणि क्लीन बोल्ड. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुछट्टी का. अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा पालकमंदिर प्रीमियर लीग. ही स्पर्धा आता मात्र फक्त स्पर्धेपुरती मर्यादित राहिली नाहीये. ही स्पर्धा आता मात्र उत्सव झालाय आपल्या वांगणी परिसरामध्ये. सलग 5वं वर्ष, 5व्या वर्षामध्ये एक खूप मोठी अचीवमेंट आहे या क्रिकेट स्पर्धेची. गेली 5 वर्ष एक उत्सव, एक गेट टुगेदर साजरा केला जातो दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यावर्षी आपण बघतो की 6 दिवसांचा कालावधी क्रिकेटचा महाकुंभ मेळा तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या टप्प्यात आम्ही आलो आहोत. सेकंड लास्ट डे आहे आणि उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असेल 2 एप्रिल, गुढीपाडवा. पहिल्या विकेटचं पतन, पहिली विकेट मिळाली गोलंदाज नितीन धुळेला. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजीला काल याचं उत्तर दिलं आणि सगळ्यात महत्त्वाची विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवली अमन नाईट रायडर्स संघासाठी. मिताली 11ला पहिलाच धक्का लागला 22 धावसंख्येवर. 22 नाही तर 6 धावा ऍड करूया 28 धावसंख्येवर. फुलटॉस आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय अँड 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय. फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये जस्ट आला होता कल्पेशला ताबडतोब पाठवून दिले पॅव्हेलियन मध्ये. फलंदाज बाद. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. नेक्स्ट मॅच साठी मोर्या 11 आणि RMD ग्रुप दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. व्हॉट अ स्पेल फ्रॉम नितीन धुळे. करण धुळे सारख्या खेळाडूला क्लीन बोल्डच्या स्वरूपात त्याने बाद केलं, त्रिफळा उद्ध्वस्त केला. अनप्लेबल डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर हाताळला आणि पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज आला होता कल्पेश. त्याला भोपळाही न फुटता तंबूत पाठवून दिलं आणि लॉंग ऑनला मात्र त्याने झेलबाच्या स्वरूपात त्याला बाद केलं. न्यू बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण बाईकर्स होता कॅप्टन आणि स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा फलंदाज कौनीन. हॅट्रिक बॉल फॉर नितीन धुळे.
ऑन ड्राईव्ह मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करेल, फंबल तोडायचा, 2 धावांचा प्रयत्न, खरा फिल्डिंग. स्तर थोडासा खाली पाहायला मिळते. बघा गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतोय, आपल्या संघाला त्याने 2 महत्त्वाचे विकेट्स मिळवून दिलेत. अशा मुवमेंटला फिल्डिंगच्या माध्यमातून त्याला मोटिवेट करणं इम्पॉर्टंट आहे. तिथे मात्र थोडीशी चूक झाली. कौनींना पुन्हा संधी मिळते स्ट्राईक एंडला येण्याची. धावसंख्या 30 2 गडी बाद. पण कौनीन हे सुद्धा विसरून झालं नाही की त्याचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्याच्याकडे भरपूर कुवत आहे मोठे फटके मारण्याची. ओ व्हॉट अ शॉट. ह्याचाच उल्लेख मी आता केला की त्याच्याकडे जबरदस्त क्षमता आहे, कुवत आहे, त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं नव्हतं आणि अशा मुवमेंटला त्याच्या बॅटमधून उत्तुंग फटका, सीमारेषे बाहेर षटकार. परिसराचा सन्मान या BPL लीगची शान, वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या BPL लीगची शान, वांगणी परिसराचा सन्मान. या BPL आपण बघतोय की करण धुळे सारखा फलंदाज बाद झाला, कल्पेश बाद झाला. अशा मुवमेंटला तुम्ही समजू शकता की कौनींवर जबाबदारी किती वाढली असेल आणि त्याला तुम्हाला स्ट्राईक पासून दूर ठेवायचं आहे. धावसंख्या 36. अवे फ्रॉम द बॉडी, लांब ठेवल्या चेंडूला, वाईट डिलिव्हरी, खराब चेंडू. कारण मगाशीच उल्लेख केला मी की कौनीन हा त्याचं हे होम ग्राउंड आहे, त्याचं आवडतं घरगुती मैदान आहे. अशा मुवमेंटला त्याच्याकडनं निश्चितच संघाने अपेक्षा ठेवली की चांगली बॅटिंग एंड त्याच्याकडनं होईल. आतापर्यंत त्याच्या आपण बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार आपण बघितले आहेत, तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाची धावसंख्या 36. ऑन साईडला प्लेस केलं क्षेत्ररक्षक आयटीच्या डीप मध्ये, हातांना नाही तर पायाने चेंडू अडवलाय. 2 धावायचा प्रयत्न, 2 धावा इथे होणार पूर्ण. गुड रनिंग. कर नाही त्याला डर कशाची, ही फटकेबाजी पाहायला मिळते कौनींची. 2 धावा इथे होतात पूर्ण. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या एकूण अंकी झाली धावफलकावर 39 धावा, 39. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 39 धावा अंकित झाल्यात. तर 13ची गती राखली प्रति षटकामागे, जी पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 11 होती आणि मात्र सरासरी वृद्धिंगत होते आणि जाऊन विसावते ती प्रति षटकामागे 13 धावा. मी पुन्हा विनंती करतो, बघा 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या 39 आहे. मोरिया 11 आणि RMD ग्रुपने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मोरिया 11 विरुद्ध RMD ग्रुप. आपण या स्पर्धेमध्ये बघतोय की पहिल्या दिवसापासून नरेश डोमे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. पुणे शिरूर विभागातले अत्यंत प्रतिभावंत समालोचक आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेले समालोचक म्हणायला ते वावगं ठरणार नाही. मग त्यामध्ये आता बदलापूर विभाग सुद्धा वाढला असं म्हणायला हरकत नाही. वांगणी विभाग सुद्धा वाढला आहे, त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांना मात्र मागणी आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत आमचे मित्र महेश धुळे म्हणजेच मॅडी या स्पर्धेमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये, समालोचकाच्या भूमिकेमध्ये मल्टिपल रोलमध्ये काम पाहत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून सूचना आली आहे. मोरिया 11 आणि RMD ग्रुप संघाने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 3 षटकाखेर 2 गड्यांच्या मोबाईलात 39 धावा. जबरदस्त बॅटिंग. प्रत्येक षटकामागे आपण बघतोय की सरासरी ही वाढत गेली आहे, वृद्धिंगत होत गेली आहे. एका षटकाखेर धावसंख्या आपण 6 बघितली, 2 षटकाखेर धावसंख्या आपण 16 बघितली, 3 षटकाखेर धावसंख्या आपण 39 बघितली. याचं कारण असं आहे, पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात धावसंख्या आपण बघितली धावफलकावरती 22, 16 नाही तर 22 होती. दुसऱ्या षटकात 16 धावा आल्या, तिसऱ्या षटकात आल्या तर 17 धावा. त्यामुळे धावसंख्येची सरासरी वृद्धिंगत होत गेली, ती मात्र 11 वरून थेट पोहोचली. 6 वरून 11, 11 वरून डायरेक्ट 13. त्यामुळे सरासरीचा ग्राफ खाली आलेला नाहीये, वाढत गेलाय. पहिल्या षटकाखेर 6ची सरासरी, दुसऱ्या षटकाखेर 11ची सरासरी, तिसऱ्या षटकाखेर 13ची सरासरी. दीपक कडव इज अ नेक्स्ट बॉलर. आज दीपकचा वाढदिवस सुद्धा आहे. आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने वाढदिवसाच्या त्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने, आयोजकांच्या वतीने. आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार चेडली, मेघांनी तर नाचच केला. दीपक, तुझ्या वाढदिवसासाठीच देवांनी मोत्यांचा पाऊस केला. वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपक कडव. पहिला चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर, ऑन साईडला चेंडूला पूल केलंय, तसा लांब जात नाही चेंडू. क्षेत्रस्थिती आहेत, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. एका धावेने खातं उघडलंय भूषण बाईकरने आणि धावसंख्या जाऊन विसावली ती 40 धावा धाव फलकावर. धावा स्ट्रायकिंग याला कौनीन. वैयक्तिक 25 धावांवर तर नाबाद खेळतोय, जबरदस्त बॅटिंग.
हो चेंडू बघायचा आहे लाईन बरोबर आहे का नाही, लेगस्टिकच्या बाहेर, वाईट डिलिव्हरी. स्ट्राईक एंडला कौनीनंतर दबाव पाहायला मिळाला बुद्धिपक कडावर डीकेवर, कारण कौनीन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ओपनिंग बॅट्समनच्या रूपात तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकारांची संख्या 2 आहे, चौकारांची संख्या 2 आहे, वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 27 आहे, माफ करा 27, वैयक्तिक 27 धावांवर तो खेळतोय. चांगला चेंडू, थोडासा नॅशनल लेग ब्रेक, ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवलाय. यशीच्या मागे रोशन धुळे, यशीला एकदम खेटून उभा आहे आणि त्यामुळे त्याला मोटिवेशन मिळत आहे की विकेट किपर माझा खूप चांगला आहे, तो चेंडू सोडत नाहीये. नेक्स्ट बॉल दीपक, वेगवान चेंडू होता, समोर एक्झिक्यूट केलाय, गॅप आहे खूप मोठा आणि चेंडू बरोबर लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. बाळामाने कन्फर्म करतात की चेंडू ओव्हर द लाईन आहे की बिफोर द लाईन आहे आणि ते मात्र ओव्हर द लाईन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संमेलनवर. धावसंख्या 47. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून तुम्ही पालकमंत्री प्रीमियर लीगचं थेट प्रक्षेपण बघू शकता घर बसल्या. या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर, स्मार्ट टीव्हीवर सुद्धा सर्व स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल फ्रॉम दीपक कडाव. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे थोडासा, क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑनला, पुढे सरसावतोय, झेल करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मात्र फायनली मात्र विकेट मिळते. ती 33 धावांवर बाद होतोय तो इथे मैदानाच्या आतमध्ये कौनीन आणि एक मोठी सफलता मिळते ती दीपक कडावला. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दूध चट्टी का. लक्षात ठेवा, चौथा सामना मगाशी नरेश डोमे यांनी अनाऊन्स केल्याप्रमाणे मोरिया 11 विरुद्ध मोरिया 11 वर्सेस रिया 11 हा सामना खेळण्यात येईल. सामना क्रमांक आजच्या दिवसाला पहिला सुरू आहे. हो बघायचं आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करते पण प्रचंड वेग आहे वाऱ्याचा, त्याचा फायदा उचलला आणि अप्रतिम फटका एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. या शहराला दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा. थँक्यू. पहिला सामना आपल्या आजच्या दिवसाला आपण बघत आहोत, मिताली 11 वर्सेस अमन नाईट रायडर्स. दुसरा सामना असेल तो मोरिया 11 RMD ग्रुप या दोन संघांमध्ये, त्यानंतर राऊट टायगर्स वर्सेस टायगर्स 11 यांच्यामध्ये आणि चौथा सामना असेल तो मोरिया 11 विरुद्ध रिया 11. बॉटम हँड सेफ शॉट आहे, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू कव्हर करण्यासाठी खूप वेगाने येतो, लॉंग ऑफ वरून चेंडू कव्हर करतो पर्यंत एकाच धाव्यावर समाधान. भूषण बाईकर एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक त्याने स्वतःकडे रोटेट केलंय. एकूण आपण धावसंख्या बघूया, 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय, 54 धावा, 13.5ची गती राखली आहे. ती प्रत्येक षटकामागे वृद्धिगत होते, वाढत चालली आहे, कमी होण्याचं नावच घेत नाहीये. मी पहिल्या षटकाखेर सांगितलं की 6 धावा होत्या, सरासरी 6. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या होती ती 22, सरासरी 11. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या होती ती 39, सरासरी 13 आणि चौथ्या षटकाखेर धावसंख्या तब्बल 54, सरासरी 13.5. ही ओळख राहिली आहे या फलंदाजी करण्याची संघाची. थँक्यू गौरव. मगाशी मी गौरवचा उल्लेख केला टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. सध्या त्याचं शेड्यूल खूप हेक्टिक आहे,
पण काय करणार, टेनिस क्रिकेट .inला मागणीच एवढे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जिथे बोलावलं आहे तिथे जावंच लागतं, आपली कमिटमेंट पूर्ण करावी लागते. मालवणचा दौरा पूर्ण केला, नाईट क्रिकेट स्पर्धा आपण बघितली, त्यानंतर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून गोव्यात सुद्धा स्पर्धा सुरू होती, ती म्हणजेच साऊथ गोवा प्रीमियर लीग. तिथे सुद्धा मात्र अप्रतिम टेलिकास्ट आपल्याला टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि ते मात्र गौरव पुन्हा सज्ज झालं आहे. आपल्या विभागातली एक अत्यंत दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर तो घेऊन आला आहे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून पालकमंत्री प्रीमियर लीग. 4 ओव्हर कंप्लीटेड, 2 विकेट लॉस, धावसंख्या 54 धावा धावफलकावर. 2 विकेट नाही तर 3 विकेट आहेत. कल्पेश सुद्धा बाद झालाय, कौनिन बाद झालाय आणि करण धुळे सुद्धा बाद झालाय. R&D ग्रुपचे मोहन ठाकरे यांचे इथे आगमन झाले, मनोपूर्वक स्वागत आहे, जे संघ मालक आहेत. मागे जातो चेंडू, खूप वेगाने ट्रॅव्हल होते, आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. बघायचं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो चेंडू अडवण्याचा, 2 वेळा प्रयत्न केलाय पण तिसऱ्या प्रयत्न त्याला यश मिळतंय. मागे जातो चेंडू, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्यात त्या भूषण बायकरने. भूषणचा प्रयत्न हाच असेल, तो संघनायक आहे. जी सरासरी आपण प्रत्येक षटकामागे वाढवत ठेवली आहे ती कमी होण्याचा इथे मात्र त्याला नाव घ्यायचं नाहीये किंवा ती सरासरी अजून पुढे जावी हा त्याचा प्रयत्न सुरू आहे. निर्णय षटकामध्ये गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवर नियाज. अब तक 56. ताकद प्रचंड वापरली पण इथे टायमिंग झाला नाही हा फटका. थोडासा फंबल, स्ट्राईकला पुन्हा एकदा जाईल तो भूषण. छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील. भले आपण लीग फॉर्मॅट खेळत आहोत पण प्रत्येक सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक सामना तुम्ही जिंकताय तर 2-2 पॉईंट तुमच्या अकाउंटमध्ये ऍड होतील. त्यामुळे सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे, समोरच्या संघाला डॉमिनेट करणं सुद्धा तेवढं इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या 58. या षटकात आतापर्यंत आले ते 4 धावा. हो, टायमिंग बेमिसाल, पण क्षेत्ररक्षक बघूया तिथे जज करतोय. मिड विकेटला मागे जात असताना इथे हवेचा फायदा उचललाय आणि हवेने मात्र बीट केले त्या खेळाडूला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. पालकमंत्री प्रीमियर पर धावसंख्या 62. हवेने दिला दगा त्या खेळाडूला. ऑन साइड पॅरल स्ट्रोक आहे. व्हॉट अ शॉट, पॅरल स्ट्रोक, षटकार. थँक्यू. मी मगाशीच उल्लेख केला की धावांची सरासरी कमी होऊ देणार नाहीये आणि ती सरासरी पाहायला मिळते. या षटकात तब्बल कुठल्याच मैदानावर त्या 14 धावा एकट्या भूषण बायकरने 4 चेंडूत. हवेमध्ये चेंडू मिस टाइम, स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करतो पण विकेट ती मात्र पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे. किस्मत भी बहादुरो काही साथ देती आहे. काय बॅटिंग केली, अविनाश टेंबेने सोडलाय जेल आणि त्याचबरोबर धावसंख्या अंकी झाली धावफलकावर. एकूण 70 धावा, 70 ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावर. 4 षटकाकर आपण 54 धाव्या बघितल्या धावफलकावर, 13.5ची गती, पण इथे मात्र गती मात्र वेगाने पुढे सरकली. आतापर्यंत करंटली आपण बघतोय ती 14ची सरासरी आहे. नियाज पुढचा चेंडू घेऊन भूषणसाठी. थोडासा सबमरीन खाली राहतो चेंडू, इथं प्रयत्न देतो, सुरू होईल आणि एकदा तिथे पूर्ण सुद्धा होईल. 50 सिग्नल 22चा, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. धावसंख्या 71 आणि 72चं लक्ष ठेवलं आहे ते अमन नाईट रायडर्स या संघासमोर मिताली 11 या संघाने. चला, मोरिया 11 आणि RMD ग्रुप टॉससाठी रेडी राहा. ताबडतोब व्यासपीठावर ताबडतोब यायचंय नाणेफेक करण्यासाठी. मी मागच्या 2 षटकांपासून आपल्याला सूचना देतोय, आपल्याला टॉससाठी आपण यायचंय ताबडतोब. मोरिया 11 आणि RMD ग्रुपचे कॅप्टन अजिबात वेळ न घालवता टॉससाठी आपण ताबडतोब व्यासपीठावर या. मॅग्निफिसंट बॅटिंग, काय जबरदस्त फलंदाजी. करणने खूप चांगला स्टार्ट दिला. त्याचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 7 चेंडूत 11 धावा. कौनिंचं खरंच कौतुक करेन. आपली वैयक्तिक धावसंख्या 33 कुठली, अवघ्या 13 चेंडूमध्ये 2 चौकार 3 उत्तुंग षटकाराच्या मदतीने. कल्पेश मात्र खूप लवकर तंबूत परतला. एकमेव फलंदाज मात्र 0वर बाद झाला आणि भूषण बायकरने मात्र त्याच्यावर कळस चढत असताना तब्बल 24 धाव्यांचं योगदान दिलं. त्यामुळे त्याचे आपण बघितले 2 षटकार 1 चौकार आणि त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण बघितली 9 चेंडूमध्ये 24 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर
एक मात्र आपण बघितलं की शेवट षटकामध्ये 22 पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर या षटकामध्ये आपण धावसंख्या जी आपण बघितली ती जवळजवळ कुठली गेली ती 16, एक 22 आहे 17 धावा आणि धावा कुठल्या गेल्या ते एकूण 5 षटकाकरिता 71 आणि 72 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे अमर नाईट रायडर्स या संघासमोर. हॅलो 72 रन्स टू विन 72 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. चला टॉससाठी ताबडतोब या. तिथे मात्र आमचे मॅडी सज्ज आहे टॉस करण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा आपण येणार आहोत आणि जेव्हा दुसरं सत्र इथे सुरू होईल आपण ऐकूया रायगडची एक धगधगती तोफ कॉमेंट्री बॉक्समधून मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करू दोन टीम मध्ये. एका बाजूला मोठ्या इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला आरएम जयेश कावेकर आणि यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. चालूची सन्मानी दत्तावाला बनवटे यांना विनंती करून आपण याचा शुभारंभ आपण टॉस करू. 71 धावा धावसंख्येमध्ये आणि 72 धावांचं लक्ष असेल ते अमर नाईट रायडर्स या संघासमोर. तत्पूर्वी केला जाईल टॉस. खेळाचा बॉल आणि नाणेफेकी जिंकली आहे मोरे इलेव्हन टीमने निर्णय घ्यायचा. It's 5:31. महेंद्र धुळे ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला मोठ्या इलेव्हन टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणे निमंत्रण दिले प्रतिस्पर्धी संघाला. यावेळी समज होऊ शकला आणि ग्रुप या संघाला जाऊया मॅचच्या दिशेने 72 धावांचं लक्ष येणाऱ्या 30 बॉलमध्ये आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या या दिवस रात्रीमध्ये या ऐकूया पुढे एकदा पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष आणि रायगडची तोफ म्हणून ज्यांना संबोधन होते आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुतुल्य मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू प्रसाद सर, थँक्यू नरेश ढोमे आणि थँक्यू मॅडी. या परिसर लोकप्रिय समालोचक तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2022 क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. तमाम कडे या स्पर्धेच्या माध्यमातून सायंकाळच्या या शांत आणि विलोभनीय वातावरणात तुमचं मनापूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही संघानं एक सामना आतापर्यंत खेळलाय. दोन्ही संघानं एक सामना जिंकलाय तर एक गमावलाय. तिसरा सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळला जातोय. 72 धावांचं लक्ष अमर नाईट रायडर्स या संघासमोर 5 षटकांचा सामना. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिले षटक सुरू असता राईट राऊंड विकेट. ओ व्हाट अ शॉट पाहिला चेंडू मात्र स्टँड अँड डिलिव्हर मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ ह्यूज सिक्स. रोशन थुले एक अप्रतिम क्रिकेटर. जबरदस्त सुरुवात करत असताना पिवांचा सुंदर वापर चेंडू त्याचा मात्र खूप सुंदर फायदा घेत असताना आणि वेलकम टू ग्राउंड स्वागत केले मैदानावरती. अशा सुरुवातीची गरज आहे. झंझावात सुरुवातीची गरज आहे. P1 आणि P2 मध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवात दमदार करायची सुरुवात केली फलंदाजानं आणि स्वागत केलं प्रमोदचं. बघायचं प्रमोद किती लवकर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मैदानावरती. थोडासा थांबलाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र टॉप एज चेंडू सीमा पलीकडे हिट करत असताना बाळा कांबरी साहेबांच्या बॅनरला दुसरा दणदणीत षटकार. सन्मान करती है खेळाडूचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व दीपक चव्हाण आणि आमचे योगेश राऊत A1 जोडी. या A1 जोडीच्या माध्यमातून संपत साहेब देखील त्यांच्या जोडीला यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. 2 चेंडू 2 षटकार. लाल टोपी रेड धोका निर्माण केला मैदानावरती आणि मागच्या 2 चेंडू 2 षटकार दाखवून आपण किती प्रतिभा संपन्न फलंदाज आहोत हे दाखवत असताना पुणे यावेळी मात्र स्टेट ड्राव त्या जजकरच्या वाक्याच्या बाहेर. दॅट्स अ 6. 3 चेंडू 3 षटकार. व्हाट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ 6. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा.
मैदानाच्या चारी बाजू धाबा कुठत असताना पहिला षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं, दुसरा षटकार ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरनं, तिसरा षटकार लॉंग ऑफ वरनं, एक टाकून 3 षटकार 18 धावा धापलकावरती. एज लागले, चेंडू मागे निघतो बेगानं, फार बेगानं. नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स अ फर्स्ट बाउंड्री फॉर द बॅट्समन आणि पहिला दणदणीत चौकार. संघाचे भावेचे केला देखील शेलार आहे ते दिलदार. बंटी रायडर संघाचे बंटी गुडके, बंटी शिंदे आहेत स्पॉन्सर. थँक्यू. हे असलम खानचा 4 चेंडूमध्ये मात्र 3 षटकार 1 चौकार दाखवत असताना जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी सुरुवात केली आणि 22 धावा तब्बल कडून काढल्यात. फक्त 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ओ ग्रेट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूमध्ये खूप चांगला पाणी मिळालं. फलंदाज क्रॉस बॅट सुकवण्याचा प्रयत्न. चेंडू मिड आपला कव्हरला जातं, शॉर्ट कव्हर रिझनला मात्र कव्हर करते, मात्र धाव घेण्याचं मानस नाहीये फलंदाजचं. पहिले डॉट दिली रोशन धुळेसाठी. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाणी मिळतोय. 3 चेंडू 3 षटकार 1 चौकार देखील दाखवला. त्यांना मागच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा आल्यात आणि प्रमोद स्वतःला सावरताना, स्वतःला सावरत असताना, स्वतःला सांगत असताना की कमबॅक करायचं आहे आणि दाखवून दिले. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट ओव्हर. हेलिकॉप्टर शॉट उडवला याली मात्र जज करतोय फलंदाज बाद. अत्यंत मादक फलंदाज, मोठा फलंदाज झालाय. एक विस्फोटक फलंदाज होतोय. रोशन दुले बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. आज दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. भरपूर वर्ष आम्ही समालोचन करतोय, मात्र यावर्षी नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीस आली. ती मात्र डे नाईट स्पर्धा आहे. प्रथमच PPL तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतं. याचं ऑल क्रेडिट गोज टू दीपक चव्हाण आणि आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व योगेश राऊत, जे एक सुंदर फोटोग्राफर आहेत आणि या वांगणी परिसरामध्ये संपूर्ण बदलापूर परिसरामध्ये त्यांचा फोटो स्टुडिओ देखील खूप लोकप्रिय आहे. हे त्या स्पर्धेचे आयोजक, त्यांचं आपण स्वागत करूया. 4 चेंडूमध्ये 22 धावा. मागच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. गडी बाद झालाय. फार मोठा धक्का दिलाय आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 22 धावा काढायचा प्रमोदनं मात्र एक सुखद दिला संघाला. एक षटकाची सांगता होते. 22 धावा 1 बाद. निश्चित गौरव सर आम्हाला माहिती देत असताना जय विरूची जोडी, लोकप्रिय जोडी, एवन जोडी, आणि मी निश्चित देवाकडे प्रार्थना करेन की या जोडीला कोणाची नजर न लागो. अप्रतिम जोडी त्यांच्या माध्यमातून ही PPL स्पर्धा आपण पाहतोय. नवीन षटकाला सुरुवात नवीन एंडकडनं येत असताना हायबे एंडकडनं गोलंदाजाची होतोय करण धुळे, ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली, एंटरटेनमेंट केलं. एक लोकप्रिय आणि ब्रँडेड क्रिकेटर ज्याला संबोधला होता तोचा क्रिकेटर. लेफ्टवरती विकेट. चेंज ऑफ पेस हाच तर अनुभव आहे. या अनुभवाचीच आपण चर्चा करत होतो. करण धुळेकडे असला अनुभव भरपूर वेळा त्यानं तो दाखवला देखील मैदानावरती. जोईली संघाचं नेतृत्व करत असताना भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये SPL असेल, गोव्याची SPL असेल, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, किंवा भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खाडी चषक असेल किंवा ब्लास्ट चॅम्पियनशिप असेल, भरपूर स्पर्धेमध्ये त्यानं आपला नशीब आजमावलं. तोचा खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय तो करण धुळे. अप्रतिम फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी दाखवली करणनं. त्यानं आपल्या संघासाठी सलामीला आला होता आणि 7 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा कुठून काढल्या होत्या. एक चौकार षटकाराच्या मदतीनं तोच फलंदाज आता मात्र गोलंदाजच्या माध्यमावरती. 7 चेंडूमध्ये 22 धावा. पहिल्या 4 चेंडूमध्ये 22. मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये आणि फलंदाज बाद झालाय तो रोशन धुळे सारखा एक फार मोठा फलंदाज बाद झालाय. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. बघायचा सामना कोण जिंकणार. 50 धावांची नितांत गरज सामना जिंकण्यासाठी. ग्रेट डिलिव्हरी मात्र चेंडूला एक्झिक्यूट करू शकला नाही. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो पॉईंटला. हे चित्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतं, कारण एक फलंदाज रोशन जो बाद झाला, रोशन नंतर संघाला सावरण्याचा पवित्रा घेत असताना जयचंद त्याला साथ देतोय. तो मात्र अजिंक्य देवकर येत असताना मैदानावरती. या दोन्ही संघानं आतापर्यंत 2 सामने खेळलेत. एक सामना जिंकला, एक सामना हारलाय. त्यामुळे तिसरा सामना प्रतिष्ठेची लढत बनली त्यांच्यासाठी, कारण आज मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला 3 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळतील. ऑलरेडी 5 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत. करणचा पुढचा चेंडू साकेला फलंदाज सज्ज होत असताना
चेंज ऑफ पेस मात्र फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर चेंडू लॉंग ऑन वर टावलत असताना फलंदाज बाद गुड कॅच आणि सेकंड डिसमिसल फॉर द टीम आणि दुसरा धक्का 23 या धावसंख्येवरती. सायंकाळची टिक 5:40 प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि मात्र जसजशी वेळ निघून जाईल जशी रात्र होईल तर रात्रीच्या अंधारामध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळतील. कारण प्रेक्षकांची अपसूक पावले या स्पर्धेच्या प्रणांगणावरती तुम्हाला पाहायला मिळतील. ही क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आल्या होत्या. करण धुळेनं स्वतः चेंडू हातामध्ये घेतला, सांगितलं की मी संघाला सावरेन आणि त्याने एक धक्का देखील दिला मैदानावरती. बाद झाला 0वरती. जयेशला परतावं लागलं 0वरती. 2 गडी बाद 23 अशी आपण धावसंख्या पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा, आतापर्यंत फक्त एकच धाव. वॉट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द करण धुळे. फॅन्टास्टिक बॉलिंग अटॅक. चेंज ऑफ पेस फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर गॅप शॉटचा सिलेक्शन पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ फ्लॅटेस्ट स्ट्रोक. दॅट्स अ 6. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीराने गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. निर्माण केलं होतं करण धुळेनं आणि फुलटा चेंडूचा खूप चांगला समाचार घेत असताना खूप चांगला संघाला सावरता स्टार्किंगचा फलंदाज अजिंक्य दिबेकर तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक फलंदाज. ग्रेट बॅटिंग. व्हाट अ शॉट. व्हाट अ अमेजिंग शॉट दॅट वाज. जस्ट वन बाउन्स इनटू द लॉंग ऑन. खूप चांगले जज करत असताना एकच धाव धापलकावरती. स्टँडर्ड बघा क्रिकेटचं किती वाढलंय. पीपीएलचं स्टँडर्ड तुम्हाला किती पाहायला मिळतोय आणि बदलापूरमध्ये क्रिकेटचा विकास किती झालाय याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ शॉट, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ फिल्डिंग परफॉर्मन्स. सर्व तिन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली दैदिप्यमान कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना रमेश आम्हाला माहिती देतात 30 धावा धापलकावरती 72 धावांची गरज असताना. गुड कम बॅक फनपुटला गेला. एज लागले. फिंगर गोज बाय अंपायर. 1 विकेट डाऊन. तिसरा धक्का दिला 30 या धावसंख्येवरती. आणखी एक सुखद धक्का या संघाला. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. थँक्यू डीजे. धाव फलकाचे धाबा 30. 2 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा या षटकामध्ये आल्या त्या 8 धाबा. पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाला 1 आणि या षटकामध्ये गडी बाद झाले 2. या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार आपण पाहिला आणि पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये यावेळी करण धुळेचं षटक फार चांगलं संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा, या षटकामध्ये 8 धाबा, एकूण धाबा 30. 72 धाबांचं लक्ष जिंकण्यासाठी उर्वरित समीकरण. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 42 धाबांची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण स्पर्धा पाहतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आयोजित स्पर्धा पालकमंत्री प्रीमियर लीग 2022. अप्रतिम मेहनत. दीपक चव्हाणांच्या खांद्याला खांद्याला आमचे योगेशजी राऊत आणि त्यांच्या समेत संपत साहेब देखील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या खांद्याला खांद्याला स्पर्धा यशस्वीरित्याने वाटचाल करण्याचा प्रयत्न. टेस्ट क्रिकेट.inचे आमचे फाउंडर सन्माननीय संतोष नाणेकर यांच्या खांद्याला खांदा लावणारे आमचे गौरव सर देखील आम्हाला जॉईन झालेत. प्रचंड मेहनत आहे गौरव सरांची या परिसरामध्ये क्रिकेटला एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि प्रसिद्धी देण्यासाठी. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. नवीन षटकाला सुरुवात होते. भूषण बैकर येत असताना 3 षटकामध्ये 42 धावांची गरज. वेगवान जलदगती गोलंदाज अजिंक्य स्ट्रायकर यांना बॅकफुटला जाऊन जागा बनवली शॉटसाठी. चेंडू मात्र हवेमध्ये आणि तिसऱ्या अटॅम्पमध्ये यस टेकन करण धुळे देअर. 14 धक्का दिला जातोय. सेलिब्रेशन करतोय आणि अजून एक धक्का दिला जातोय जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू 17 आणि गरज आहे ती 42 धाबांची. तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन BPL क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान BPL क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान थँक्यू. PPL फक्त वांगणीपुरती मर्यादित नाही मित्रांनो, आता ही स्पर्धा महाराष्ट्रापुरता मर्यादित झाली. त्यामुळे ही वांगणीची शान आहे, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची शान देखील बनली PPL. आणि आता PPL ही मात्र PPL राहिली नाही, तर तिला ब्रँड बनवण्यात आलं, ते म्हणजे दीपक चव्हाण आणि योगेश राऊत यांच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आणखी एक धक्का दिला, शांत वातावरण, सूर्य आपला अस्त करत असताना सायंकाळचं वातावरण, अत्यंत प्रसन्न वातावरण, पक्षामध्ये संचार करत असताना का विलोभनीय दृश्य आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, अप्रतिम ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. ग्रेट डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील. मात्र पंचानं सांगितलं की इट्स अ गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. नो डाऊट फलंदाजांकडे कोणता पर्याय नाही आहे. ज्या फलंदाज रोशन दुलेनं खूप चांगली सुरुवात केली होती, त्याने थोडासा संयम बाळगला असता तर संघाची स्थिती अजून मजबूत पाहायला मिळाली असते. कारण त्याने 3 षटकार एक चौकार लावल्यानंतर सिंगल घ्यायला हवी होती, ती घेतली नाहीये आणि सातत्याने मोठ्या फटक्यांच्या आमिषाला बळी पडला तो. आणि तो बाद झाल्यानंतर संघाला सावरण्यासाठी कोणताही फलंदाज पुढे सरत नाहीये. तर त्याची खेळी फारसा मजेदार होती मैदानात. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फार मॅचमध्ये पुढे सगळ्या लॉंगॉनचा एकच धाव आणि एका धाब्याने फारसा फरक पडणार. गुड थ्रो, खूप चांगली गोलंदाजी, वेगवान चलगती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, कमी वय आणि उंची जास्त असणारा एक जबरदस्त एंटरटेनमेंट क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतोय, तो गोलंदाज भूषण बैकर. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून. एकही चौकार, एकही षटकार नाही अजून या षटकामध्ये. गुड बॉलिंग, राऊंड विकेट, ब्युटिफुल डिलिव्हरी. मध्ये चेंडू फलंदाज ऑन साइडला लॉफ्टी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न हातामध्ये बीट झालाय. इट वॉज व्हेरी क्लोज टू ऑफ सम. ही हॅज बीन व्हेरी लकी. गुड डिलिव्हरी, नो चान्स फॉर द रन्स अँड स्कोर बोर्ड मूव्स अप टू 31. लॉस ऑफ 4 विकेट्स. नॉट अ गुड कंडिशन फॉर द अमन नाईट रायडर्स टीम. 72 धावांचं लक्ष. सुरुवात दमदार झाली, मात्र नंतर मात्र फलंदाज चांगली झाली नाहीये. यॉर्करचा चेंडू, त्याला खूप चांगलं एक्झिक्युशन, एकच धाव मिळेल. तिथे जज करतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. गुड थ्रो, व्हॉट अ ब्युटिफुल थ्रो. हा दर्जा आहे PPLचा, हा स्टँडर्ड आहे बदलापूरचा क्रिकेटचा. अमन नाईट रायडर्स आमच्या छोटा चेतन आणि आमच्या एस्पाक उद्योजक ज्यांना आम्ही संबोधतोय, त्यांची टीम आहे, त्यांचे स्वागत करूया आपण. या विभागातील खूप चांगला आयोजक देखील. ऑन साइडला ट्राय करत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग लेग रिजन मध्ये आणि पाहता चेंडू सीमा पलीकडे. आफ्टर लॉंग टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ 4 रन्स. शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण. स्वप्नील शेलवले वीरेंद्र जवेरी, त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावर 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सन्माननीय दीपकजी चव्हाण आणि योगेशजी राऊत यांचा सातत्यानं गाण्याच्या माध्यमातून उल्लेख केला जातो. का करू नये, कर प्रचंड मेहनत PPL साठी त्याने केली. PPL चं स्वरूप मात्र बदलत गेलं आणि सातत्याने PPL बहुप्रतिष्ठित स्पर्धा बनत गेली मैदानावरती. यापुढे टायगर ग्रुपचे सर्व खेळाडूंना विनंती त्यांच्या संघ मालकाकडनं की आपण स्टेजच्या मागे यावं. प्रमोद साहेबांकडनं 12 चेंडू आणि गरज येते मात्र आता 36 धावांची. सामन्यामध्ये बघा खूप चांगलं कटाक्ष जर पाहिला. पहिल्या षटकामध्ये आला 22 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या तर करणनं फेकला 8 धाबा. या षटकामध्ये एक चौकाराचा अपवाद वगळला तर खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि या षटकामध्ये धावणे आजच्या आपण 5व्या दिवसामध्ये आणि उद्याचा मात्र शेव स्पर्धेचा. भरपूर संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. आपण पाहतोय बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्पर्धा आपण पाहतोय पालकमंत्री प्रीमियर लीग 2022. सर्व कडे सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 7 चेंडू 27 धावांची गरज. वॅटर ड्राइव्ह, खूप चांगला डाव करत चेंडू दिशा दिली डीप कव्हरेज मध्ये. फक्त एकदा 2 धाब्याचा मानस. स्ट्राईक एंड घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंड आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज असणार ती 26 धावांची.
इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. थँक्यू टीचर. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. आमचे संपत देशमुख साहेबांना देखील आम्ही विस्ताराने नाही आहोत. प्रचंड मेहनत देखील त्यांच्या स्पर्धेमध्ये आहे. दीपक पाटील, दीपक चव्हाण आणि आमचे योगेशजी राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने संपत देशमुख साहेब देखील पीपीसाठी सातत्याने झटतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. येणारे चेंडू 5 आणि 26 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यात मध्ये थोडासा एकतर्फी वळणावर सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी. फक्त एक गरज एकदम निश्चित मिळेल. 2 धाब्याचं माणस असणारे मात्र बघायचंय 2 धाबा होते का. थ्रो मात्र बाउन्स टेक ऑफ झालाय. नशिबाची साथ लाभते. 2 धाबा दापलकावरती अंकित होत असताना उर्वरित समीकरण मात्र 4 चेंडू आणि गरज असणारी ती 24 धाबांची. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन लाभले जे पुण्यावरून आमचे परममित्र सन्माननीय नरेशजी डोमे सर, आमचे प्रसादजी परब सर, आमचे मॅडी या परिसरातील लोकप्रिय समालोचक आम्हाला लाभलेत. या सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आमचे रमेश मयकर गुणलेखक 4 चेंडू 24 धाबा. ऑल दी बेस्ट. गरज आहे मात्र षटकारांची आणि निरंजन सावंत सर आम्हाला इशाकत इट इज अ नो बॉल. इट विल बी फ्री बीट फॉर द नेक्स्ट डिलिव्हरी. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज असणारे 23 धाबांची. अजूनही विजयाची चाहूल लागते या संघाला. बघायचं 1-2 षटकाराच्या सामन्यामध्ये परिवर्तन वेगानं होऊ शकतोय. ऑन साइडला हुक करत असताना चेंडू डावातल्या फाल ग्रेझनला चेंडू येतो तो मात्र लॉंग लेग ग्रेझनमध्ये आणि फक्त 2 धाबा. सामन्यामध्ये आता मात्र पूर्ण वर्चस्व निर्माण केले ते मिताली 11 या संघानं. कारण येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज असणारी ती 21 धाबांची. पंचांचा एक शॉटचा इशारा येतोय रन शॉट रनचा. थँक्यू निरंजन सावंत सर. किती लक्ष आहे बघा पंचांचा स्पर्धेमध्ये कटाक्ष दाखवत असताना. सुनील माने सर, आमचे निरंजन सावंत सर, सुभाष पाटील सर आणि बाळा माने सर असे 4 नामांकित पंच या स्पर्धेसाठी. 3 चेंडू 21 धाबा. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय. चेंडू मात्र शॉर्ट पोलच्या मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. भूषण पैका चेंडू खाली येत असताना आणि खूप सुंदर जल टिपलाय आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 21 धाबा. नो एक्साइटमेंट. यू आर द वॉचिंग द वन साइडेड मॅच अँड यू आर द वॉचिंग PPL सीझन 13. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू आणि 21 धाबांची गरज. समीकरण सातत्याने बदलत गेलं. आता उर्वरित चेंडू 2 आणि गरज असणार ती 22 धाबांची. सामना मिताळी 11 या संघाला गमावा लागेल. या संघाने 2 सामने खेळले आहेत. एक सामना जिंकला, एक सामना गमावलाय. कारण तुम्हाला स्पर्धेमध्ये 4 सामने खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आयोजकांच्या माध्यमातून PPLच्या माध्यमातून. मात्र त्या संधीचं सोनं करायचंय. कारण आज 3 संघ आम्हाला क्वालिफाय होताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. ऑल दी बेस्ट. फक्त चेंडूला एन्जॉय करत असताना बॅटिंगच्या माध्यमातून क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल झालाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. करण धुळे येत असताना गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग आणि पंचांचा बोर्ड आकाशाला. फलंदाज बाद. 1 चेंडू आणि गरज आहे ती 22 धाबांची. सामन्यामध्ये सुरुवातीला उत्कंठ निर्माण केली होती ती रोशन धुळेनं. पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी दाखवली. 22 धाबा त्याने कुठल्या होत्या. असं वाटलं की सामना सहज जिंकता येईल. कारण त्याने 4 चेंडूमध्ये 22 धाबा कुठल्या आणि 50 धाबांचं फक्त लक्ष होतं. नंतरच्या चेंडूमध्ये मात्र नाही जमलं फलंदाजांना. कारण त्याच्यानंतर रोशन धुळेला कोणी साथ दिली असेल तर शंकरनं, त्याच्यानंतर साथ दिली होती नवनाथनं आणि त्याच्यानंतर साथ दिली होती अजिंक्यनं. मात्र नाही जमल्या संघाला इथपर्यंत पोहोचणं आणि 1 चेंडू 22 धाबांची गरज. आणि हा सामना जिंकलाय तो 21 धाबांना. खूप चांगला विजय प्रस्थापित केलाय मिताली 11 संघ. तुमचं हार्दिक अभिनंदन. 21 धाबांना सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन मिताली 11 ऑन द मॅच बाय 21 रन्स. व्हाट अ फंटास्टिक अँड मॅग्निफिसंट विक्ट्री फ्रॉम द मिताली 11. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक अमन नाईट रायडर्स. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. PPL पालक मंत्री प्रीमियर लीग. PPL वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग. PPL पालक मंत्री प्रीमियर लीग. PPL वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग. आएगा जब
जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका। आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका। थकना नहीं रुकना नहीं, थकना नहीं रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे। बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग। थँक्यू या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो 13 चेंडूवर 33 धावा कुठल्यात.